अपेक्षा कमी आणि कृती जास्त हे धोरण स्वीकारा. मानसशास्त्र सांगतं की माणसाचं जीवन जितकं साधं आणि कृतीप्रधान असतं, तितकं त्यांचं मानसिक आरोग्य मजबूत होतं. उलट ज्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात, ते लोक जास्त निराश, अस्वस्थ आणि कधी-कधी नैराश्याकडे झुकलेले दिसतात. कारण अपेक्षा म्हणजे बाहेरचं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आणि कृती म्हणजे स्वतःच्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं. आधुनिक मानसशास्त्रात एक्सपेक्टेशन ॲक्शन गॅप ही संकल्पना मांडली जाते. यात सांगितलं जातं की जास्त अपेक्षा आणि कमी कृती असलेला माणूस हळूहळू मानसिक असंतुलनाकडे झुकतो, तर कमी अपेक्षा आणि अधिक कृती करणारा माणूस आयुष्यात समाधान आणि यश मिळवतो. अपेक्षा म्हणजे काय? अपेक्षा या दोन प्रकारच्या असतात. स्वतःबद्दलच्या अपेक्षा, उदाहरणार्थ, मला परिपूर्ण व्हायचं आहे, नेहमी यशस्वी व्हायला हवं, कोणीही मला नकार देऊ नये. इतरांबद्दलच्या अपेक्षा, उदाहरणार्थ, माझे मित्र नेहमी माझ्यासाठी उपलब्ध राहावेत, पार्टनर नेहमी माझ्या मनासारखं वागावा, ऑफिसमध्ये माझी नेहमी प्रशंसा व्हावी. मानसशास्त्रीय संशोधन दर्शवतं की जास्त अपेक्षा म्हणजे मानसिक दडपण. अपेक्षा जितक्या अवास्तव असतात तितक्या त्या मोडल्यावर मनाला लागणंही जास्त होतं. कृती म्हणजे काय? कृती म्हणजे आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून पुढे जाणं. कृती करणं म्हणजे वर्तमानात जगणं, जे आहे त्यावर उपाय शोधणं. अपेक्षा विचारांवर आधारित असतात. कृती वास्तवावर आधारित असते. उदाहरणार्थ, मला यश मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे, पण दररोज 2 तास प्रामाणिकपणे अभ्यास करेन ही कृती आहे. मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं? कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेअरी सीबीटी या सिद्धांतानुसार अवास्तव अपेक्षा म्हणजे कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स, म्हणजेच विचारातील विकृती. उदाहरणार्थ, जर मला नोकरीत प्रमोशन नाही मिळालं तर मी अयशस्वी आहे, अशा प्रकारच्या अपेक्षा नैराश्य आणि चिंता निर्माण करतात. सेल्फ डिटर्मिनेशन थेअरी रेयान आणि डिकाय 2000 या सिद्धांतानुसार ज्या लोकांचं लक्ष कृतीवर असतं, इंट्रिन्सिक मोटिवेशन, त्यांचं मानसिक समाधान जास्त असतं. बाह्य अपेक्षा एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन नेहमी अपूर्णतेची भावना निर्माण करतात. हेडोनिक ट्रेडमिल कॉन्सेप्ट मानसशास्त्रात सांगितलं जातं की अपेक्षा सतत वाढतच जातात. एकदा एखादी अपेक्षा पूर्ण झाली की लगेच नवी अपेक्षा जन्माला येते. पण कृती मात्र माणसाला स्थिर मानसिकता देत राहते. अपेक्षा कमी असल्या तर काय बदल होतो? नैराश्य कमी होतं. कमी अपेक्षा असल्या की अपयश आल्यावर जास्त धक्का बसत नाही. संबंध सुधारतात. जोडीदार, मित्र, कुटुंब यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत की अनावश्यक ताण कमी होतो. स्वतःवर लक्ष केंद्रित होतं. इतरांनी माझं कौतुक करावं याऐवजी मी माझं काम नीट करेन या कृतीवर लक्ष केंद्रित झालं की आत्मसंतोष मिळतो. आनंद टिकतो. आनंद हा अपेक्षा पूर्ण झाल्यावर येणारा क्षणिक भाव नाही, तर कृतीवर लक्ष दिलं की टिकणारा मानसिक समाधानाचा अनुभव आहे. कृती जास्त असली तर काय बदल होतो? उत्पादकता वाढते. कृती करणारा माणूस यशस्वी होण्याची शक्यता वाढवतो. स्वतःवरचा विश्वास वाढतो. प्रयत्नांचा अनुभव मनाला शिकवतो की मी काहीतरी करू शकतो. मन स्थिर राहतं. कृती म्हणजे वर्तमानात राहणं. भूतकाळाच्या अपेक्षा आणि भविष्याच्या चिंता बाजूला राहतात. आयुष्यात प्रगती होते. संशोधन सांगतं की कृतीवर लक्ष केंद्रित करणारे लोक करिअर, नाती आणि वैयक्तिक समाधान यात जास्त यशस्वी ठरतात. उदाहरण कथा. अनिल आणि सुनील हे दोन मित्र दोघेही नोकरीसाठी अभ्यास करत होते. अनिल सतत विचार करायचा, मला नक्की सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, नाहीतर आयुष्य संपलं. ही अपेक्षा त्याला रोज निराश करत होती. सुनील म्हणायचा, मी रोज 6 तास अभ्यास करेन, बाकी परिणाम माझ्या हातात नाही. त्याने कृतीवर भर दिला. 2 वर्षांनी सुनीलने परीक्षेत यश मिळवलं. अनिल मात्र अपेक्षांच्या ओझ्याखाली खचून गेला. जीवनातील विविध क्षेत्रात अपेक्षा कमी, कृती जास्त. नातेसंबंधात पार्टनरकडून सतत अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण नातं फुलवण्यासाठी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. करिअरमध्ये प्रमोशनची अपेक्षा ठेवण्याऐवजी कौशल्य वाढवण्यावर लक्ष द्या. आरोग्यात मी लगेच वजन कमी करेन ही अपेक्षा न ठेवता मी दररोज 30 मिनिटात चालेन ही कृती करा. सामाजिक जीवनात इतरांकडून मान्यता मिळावी याची अपेक्षा न ठेवता स्वतःचं योगदान प्रामाणिकपणे द्या. संशोधनावर आधारित उपाय. माइंडफुलनेस प्रॅक्टिस
ध्यान, श्वसन यासारख्या तंत्रांमुळे मन अपेक्षा सोडून वर्तमान काळात राहतं. स्मार्ट गोल्स टेक्निक. अपेक्षा न ठेवता कृतीचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवणं. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट, टाइम बाउंड. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. मला हे मिळालं नाही तर मी अपयशी, या विचाराला बदलून मी प्रयत्न केला म्हणजे मी शिकत आहे असा विचार करणे. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं अपेक्षा कमी करण्यासाठी प्रभावी ठरतं. मर्यादित अपेक्षा म्हणजे सोडून देणं नव्हे. महत्वाचं म्हणजे अपेक्षा पूर्णपणे संपवणं शक्य नाही. अपेक्षा माणसाला प्रगतीसाठी प्रेरणा देतात, पण त्या अवास्तव नसाव्यात. योग्य अपेक्षा बरोबर प्रेरणा, अवास्तव अपेक्षा बरोबर निराशा. म्हणूनच धोरण असावं, अपेक्षा मर्यादित ठेवा पण कृती अधिकतम करा. मानसशास्त्र सांगतं की अपेक्षा हा मानसिक भार आहे, तर कृती हा मानसिक आधार आहे. अपेक्षा कमी ठेवल्या की मन शांत राहतं आणि कृती जास्त केल्या की आयुष्य पुढे सरकतं. अपेक्षा कमी आणि कृती जास्त हे धोरण स्वीकारलं की आपण इतरांवर अवलंबून राहत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवून जगायला शिकतो. अशावेळी आपलं मानसिक आरोग्य मजबूत होतं, नाती फुलतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.